सो आपण आज ज्या कारणासाठी ते जमलेलो आहोत, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ची राज्यसेवा मुख्य परीक्षा आपल्याला सरप्राइझिंगली जागा घेऊन आलेली आहे. त्यामुळे आपण इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्या बॅच रन होत होत्या, परंतु मुलांची रिक्वेस्ट होती की सर्व बॅच जर एका ठिकाणी आल्या तर मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण वर्कआउट करायचा प्रयत्न करू. तर मग त्या अनुषंगाने थोडं लेट सुरू झालं आहे, परंतु लेट म्हणण्यापेक्षा म्हणजे जाहिरात आमची लेट आली आहे, परंतु काय हरकत नाही. परंतु ज्या अँगलने आपण जाणार आहोत त्याचा आजचा थोडासा डेमो सेशन असेल की बाबा या दरम्यानच्या काळात काय करणार आहोत. आणि बऱ्याच मुलांचे डाऊट्स आहेत की बाबा जे काही तुम्ही कमिट करताय त्याच्यामध्ये काही 100% सत्यता किती आहे, राईट ना. तर तोही मुद्दा आपण डिस्कस करू किंवा वन बाय वन या मुद्द्यांना घेऊ. सर्वात अगोदर मी माझ्याकडे काही मुद्दे लिहिलेले आहेत तर ते आपण डिस्कस करू, आणि त्यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील छोटे मोठे काही असू द्या तर ते दोन्ही किंवा सर्व बाबी आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. सो हा व्हिडिओ आता ऑनलाईन पण आहे. जे तुमचे जे कोणी मित्र असतील तर ज्यांना बघायला यायचं होतं किंवा सेशनला यायचं होतं परंतु मिळालं नाही तर यूट्यूब चॅनलवर संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल, आज उशिरापर्यंत. ठीक आहे. ठीक आहे. सो आता ही जाहिरात ओव्हरऑल सर्वांनी बघितली असेल किंवा आपण मुख्य परीक्षेसाठी इथे जमलेलो आहोत किंवा ॲटलिस्ट हे पॅम्पलेट सर्वांपर्यंत पोहोचलं असेल. आपण 20 तारखेपासून सेशन सुरू करतोय. साधारण सेशन जे आहे तर ते टाइम टेबल त्याच्या पुढे आपण डिस्कस करू. तर या दरम्यानच्या काळात आपण GS वर नाही तर फक्त पूर्ण 800 मार्काचा जो काही एक्झामचा पॅटर्न आहे तर त्याच्यावर फोकस करतोय. फक्त GS 1, 2, 3, 4 नाही. तर आता ज्या लोकांनी आता मेन्स दिली आहे आणि त्यांना लक्षात आलं असेल की ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश निग्लेक्ट केल्यामुळे किंवा वेळ कमी होता म्हणून डिस्क्रिप्टिव्ह लिहिलाच नाही, डायरेक्ट एक्झामला जाऊन बसलो, तर त्याच्यामुळे किती मोठा फटका बसलेला आहे, राईट. अनेक लोकांचे मेसेज येतात की बाबा अगदीच कमी आले, काही लोकांना 9, काही लोकांना 12 असे पण मार्क्स आलेले आहेत. मग अशा केसमध्ये ऍटलिस्ट आपण त्याला निग्लेक्ट करता कामा नये. आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये जो लँग्वेजचा पेपर आहे त्या पेपरमध्ये साधारणपणे किती मार्क्स येतील याच्यापेक्षा मी 100% दिलं आहे का याला आपला अप्रोच असेल, राईट. मग या दरम्यानच्या काळात तोही आपला मुद्दा विकसित होणार आहे. त्यामुळे 800 गुण कंप्लीट कव्हर होत आहे. 75 डेजचं नियोजन आहे आणि 375 तासाचा आपला काही जो असणार आहे तो शेड्यूल असणार आहे, राईट. सो 75 दिवसांचं नियोजन जो आम्ही केलेलं आहे आणि ते जे काही नियोजन करताना जो काही टाइम टेबल आपण पुढे बघतोय तर त्यामध्ये सर्व बाबी तेवढ्याशा काळजीपूर्वक आखल्या गेलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला मुद्दा लक्षात येईल की जे काही चाललेलं आहे ते एकदम व्यवस्थित प्लॅन करून चाललेलं आहे. पहिल्या 7-8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तो मुद्दा क्लिअर होईल, राईट. तर आतापर्यंत हे तुम्ही वाचलं असेल. पुन्हा एकदा एक थोडक्यामध्ये सांगून देतो की 800 गुण आहेत. GS 1, 2, 3, 4 याच्याबरोबरच आपण भाषा विषयाचा मुद्दा म्हणतोय. आपल्याकडे फॅकल्टीज कोणत्या कोणत्या त्या सर्व तुम्हाला मी पुढे सांगतोय. नॉन कन्व्हेन्शनल सिलेबस आहे. नवीन लोक जनरली आत्ताच्या प्रिलिम मध्ये असं झालंय की नवीन लोक ज्या अँगलने आम्ही एक्झामला गेलो होतो तर अपेक्षा अशी होती की आम्हाला काही टेन्शन नाहीये, त्यामुळे पेपर ज्या अँगलने आला तर 1 तासामध्ये 2 तासामध्ये जो चांगला खेळून गेला त्याचे मार्क्स खूप चांगले आले. म्हणजे 120, 115 कधी न अपेक्षा केलेले एवढे मार्क्स आलेत. आणि आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर आता खूप सारे डाऊट्स आहेत, सिलेबस कव्हर होईल का वगैरे वगैरे वगैरे, राईट. मग त्या अनुषंगाने आपण सुरुवातच अशा टॉपिकनी करतोय की जो नॉन कन्व्हेन्शनल आहे, कधी वाचलेला नाहीये. म्हणजे तुमच्या ज्या भीती मनामध्ये आहेत, राईट, त्या 100% दूर होण्यासाठी आजचा हा व्हिडिओ असेल की बाबा जो काही आपला सिलेबस आहे तो कशा पद्धतीने आपण घेऊन जाणार आहोत, राईट. त्यामुळे सर्वात पहिला नॉन कन्व्हेन्शनल सिलेबस आपला कव्हर होईल. याच्यामध्ये आपला डिस्क्रिप्टिव्ह आहे, ऍग्रिकल्चर आहे, HRD आणि पॉलिटी पार्ट 2 पर्टिक्युलरली, आणि जो अजिबात कोणालाच आवडत नाही अभ्यास करायला तो असा सायन्स अँड टेक्स आहे, राईट. तर ह्या बाबींवर आपला जास्त भर असेल कारण की इम्प्रूव्हमेंट इथे होणं अपेक्षित आहे. या घटकांवर आपल्याला जोर द्यायचा आहे की जिथे आपल्याला आपण कधीही ते मुद्दे अभ्यास केलेले नाही, राईट. मग आता पहिल्यांदा आणि इम्प्रूव्हमेंटसाठी अभ्यास करणारे जे लोक, हा मुद्दा मी पुढे डिस्कस करतोय डिटेलमध्ये थोडासा, की पहिल्यांदा प्रिपेअर करतोय किंवा याच्या अगोदर मेन्स दिली पण पाहिजे ती इम्प्रूव्हमेंट होत नाही. मी कायम या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय 90sचा ट्रॅप आहे तो आपल्याला खूप जास्त धोकादायक आहे. 90-95 HRD, 90-95 GS2 जरी मिळाले तर तुमचा इकॉनॉमिक्स मागे घेऊन जातो, राईट. त्यामुळे ते 95 मिळालेले मार्क्स कधी तुम्हाला पोच देत नाही. तर आपल्याला GS 1, 2, 3 या विषयाला इतका मोठा जोरात धक्का लावायचा आहे की तो 110 पर्यंत जाऊन ठेवायचाच आहे. आणि मग अशा केसमध्ये तुमचे एफर्ट्स कुठे पडले पाहिजे, कुठे काय, ते विषयानुसार थोडक्यात मी पुढे सांगतोय, राईट. इंडिव्हिज्युअल मेंटरशिप मुद्दा म्हटलाय, नेमकं काय येतो तोही मुद्दा आता क्लिअर करतो. त्यानंतर आठवड्याला झालेल्या विषयांचा वैयक्तिक अभ्यास आढावा हा वर्ड काय आहे तो पुन्हा येईल. त्यानंतर ऑफलाईनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सर्व संदर्भ साहित्य तुम्ही क्लासरूम मध्ये जे असणार आहात, तुम्हाला समजा HRD ची बॅच सुरू आहे तर HRD चं पुस्तक दिलं जाईल. पॉलिटी पार्ट 2 ची बॅच सुरू आहे तर पॉलिटी पार्ट 2 चं पुस्तक दिलं जाईल.
सायन्स अँड टेकची बॅच सुरू आहे, तर सायन्स अँड टेकचं पुस्तक दिलं जाईल. ते पुस्तक तुमच्या समोर असेल, पर्टिक्युलर सर तुम्हाला ते एक्सप्लेन करतील आणि मग त्याच्या आधारावर पैकी गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या, कोणत्या नाही लक्षात ठेवायच्या. कारण की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये हा फंडा फार महत्वाचा आहे की तुम्ही किती करायचं, याच्यापेक्षा किती नाही करायचं हे एकदा लक्षात आलं की करण्यावर आपले 100% पडतात. राईट, त्यामुळे हे कृपया इथे लक्षात घ्या. बहुतेक लोकांचे या दरम्यानच्या काळात सिलेबस इतका मोठा आहे आणि किती सारं पाठ करायचं आहे, तर लक्षात घ्या एक्झाम इन्फॉर्मेशनची नाहीये. प्रत्येक क्वेश्चन इन्फॉर्मेशनच्या अँगलने सॉल्व्ह करायचा नाहीये. राईट, तर मग इन्फॉर्मेशन बरोबर आपल्याला कंपल्सरी या दरम्यानच्या काळात जो मिळणार आहे तो इन्फॉर्मेशन काही आपण लिमिटेड करणारच आहोत, परंतु आपल्याला अप्रोच महत्वाचा आहे आणि तो अप्रोच म्हणजे तुम्हाला 100+ जाण्यासाठीचे मार्क्स असतील. तर दरवेळी तुम्हाला 100+ जायचं असेल तर किंवा जे काही आपण विषय टार्गेट ठेवलेला आहे तिथे फक्त तुम्ही जास्त वाचलं म्हणून जास्त मार्क्स आले असं होत नाही. राईट, म्हणजे आतापर्यंत साधारणपणे जेव्हा नवीन नवीन लोक अभ्यासाला सुरुवात करतात तेव्हा 1 किंवा 2च संदर्भ पुस्तकं प्रत्येक विषयाला वापरतात आणि मग जसा कालावधी अभ्यासाचा वाढत जातो तसं तसं संदर्भ ग्रंथ वाढतात आणि मग इतके संदर्भ ग्रंथ वाढतात की लक्षात येतं की आता तर इम्प्रूव्हमेंट होतच नाहीये. मग जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा आम्ही परत सांगतो की किती संदर्भ ग्रंथ असतात तर मिनिमाइज करा आणि जेव्हा मिनिमाइज करता तेव्हा मग रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात. राईट, आणि हा मुद्दा कृपया लक्षात घ्या की जास्त वाचलं म्हणजे जास्त मार्क्स आले असं अजिबात नाही. राईट, इव्हन या दरम्यानच्या काळात आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे तोही मुद्दा इथे आपण लक्षात घेणार आहोत. राईट, सो राज्यसेवाची टेस्ट तर तुम्हाला मिळून जायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढच्या स्लाइडवर जाऊयात आपण. आपले जी टीम आहे, मी स्वतः HRD आणि पॉलिटी घेणार आहे. त्यानंतर पवन माळी सर हिस्ट्री घेणार आहेत, गौरव सांगळे सर आहेत इकॉनॉमिक्स घेते सर, विजय पवार सर हे सायन्स अँड टेक घेणार आहे, नामदेव जाधव सर मराठी, दिलीप मुसळे सर इंग्रजी आणि प्रेमराज सर जे आहे ते जॉग्रफी आणि भूगोल, कृषी भूगोल आणि ॲग्रिकल्चर ॲग्री जॉग्रफीचा जो पार्ट आहे. सरांचा ऑनलाईनचा कोर्स पण उपलब्ध आहे. तर आपल्याला इथे सर तुम्हाला क्लासरूम मध्ये सर्व नोट्स आणि त्या अनुषंगाने ज्या बाबी तुम्हाला दरम्यानच्या काळात फॉलो करायच्या असतील. मग आता हे सगळं असताना मराठी इंग्लिश जो ऍड करतोय तर याच्यामध्ये रिव्हिजन लेक्चर्स असतील. म्हणजे तुम्ही मराठीचा अभ्यास केलेला आहे किंवा इंग्रजीचा अभ्यास केलेला आहे तर या दरम्यानच्या काळात तुमची इम्प्रूव्हमेंट 35 पर्यंत जाते, परंतु 35 पासून ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये 40-45 पर्यंत कसं जायचं. आपलं टार्गेट कसं असलं पाहिजे, मिनिमम मराठीमध्ये ऍटलीस्ट तुमचे मार्क्स किती असतील 45 मराठीमध्ये किंवा 45+ मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये 35, ज्याच्या अनुषंगाने 35 to 45 जायचा प्रयत्न दरम्यानच्या काळात करतोय. परंतु इथे कॉमन लक्षात घ्या की प्रत्येकाला आपले ऍडव्हान्टेज वर्कआउट करायचे आहे. जेव्हा मी शुभम पाटील सरांचं उदाहरण देतो तर त्यांना इंग्लिश मूव्हीज किंवा वेब सिरीज बघण्याची इतकी आवड होती तर त्यातून त्यांनी काय वर्कआउट केलं, व्होकॅब वर्कआउट केलं. मग व्होकॅब मधून त्यांना इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मिळून 81 मार्क्स आहे ऑब्जेक्टिव्हवर. सेकंड की व्हिडिओमध्ये त्यांनी सांगताना 79 सांगितले, फर्स्ट कीचे होते. 81 मार्क्स आहे सेकंड कीने आलेले. राईट, तर मुद्दा लक्षात घ्या की जर कुणीतरी 81ला जाऊन थांबतोय आणि मला 60-65 पर्यंत मार्क्स मिळत आहेत तर मला मोठी इम्प्रूव्हमेंट करायची आहे दरम्यानच्या काळात. क्लिअर, राईट. त्यामुळे हा मुद्दा कृपया काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि मग हे जे रिव्हिजन लेक्चर असणार आहे तर ते रिव्हिजन लेक्चर तुम्हाला मदत करतील की तुमचा बेस ऑलरेडी तयार आहे. सगळ्यांनी मराठी इंग्लिशचे क्लास केलेत, 99% लोकांनी मराठी किंवा इंग्रजी क्लास तर केलेलेच असतात, पण ती इम्प्रूव्हमेंट करणं आपल्या हातात आहे आणि कुठे इम्प्रूव्हमेंट करायची, कुठे वाव आहे, त्या सर्व बाबी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. राईट, किंवा त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा असेल आपल्या शेड्यूलचा. तर आपल्या शेड्यूलमध्ये साधारणपणे आता आपण शेड्यूल सुरू करताना 20 तारखेला सुरू करतो. इथे 19 म्हटलेलं आहे तर कृपया लक्षात घ्या की इथून पुढे आपण 20 तारखेला शेड्यूल करणार आहोत. राईट, 20 तारखेला बॅच शेड्यूल करतोय. तर पहिली बॅच जी आहे ती आपली HRD होते. ज्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच केलेली आहे, ऑलरेडी लेक्चर झालेले आहेत. तर आता एक ऑफलाईन जी माझी बॅच चालू होती तर ती बॅच माझी साधारणपणे 14-15व्या दिवशी उद्या संपणार आहे. म्हणजे उद्या 2.11 होईल, उद्या आणि परवा 2.11 आणि 2.12 अशा 2 दिवसामध्ये ती HRDची बॅच संपेल. बरोबर आमच्या जे काही आमचं 15-16 दिवसांचं नियोजन होतं त्याच्यामध्ये पण गणपती होते म्हणून 4-5 दिवस थोडीशी डिले झाला, अदरवाईज ते 100% त्याच्या अगोदर झाले असते. राईट, तर प्रायोरिटी काय आहे की बाबा HRD काय इंट्रोड्यूस करायचा तुम्हाला की बाबा गोष्टी वर्कआउट व्हायला जास्त वेळ, जो घाबरलेला विषय आहे किंवा खूप पाठांतर करावं लागतं, 2-2, 3-3 वेळा अटेंड दिलेले लोक 70-75 मध्ये अडकलेले आहेत. तर यामध्ये कृपया आपण ती भीती दूर करण्यावर जास्त भर देतोय. आणि पुन्हा एकदा दरम्यानच्या काळात HRD असो किंवा कोणताही विषय असो, या दरम्यानच्या काळात कंपल्सरी तुम्ही या अँगलनी वर्कआउट करायचंय की फक्त लेक्चर केले आणि तुम्ही पास झाले असं होणार नाही. लेक्चर्स तुम्ही करतच आहात, त्याच्यावर कशा पद्धतीने एफर्ट्स घ्यायचे तो मुद्दा मी तुम्हाला
पुढे सांगेन. राईट, मग HRD आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण लवकरच इंट्रोड्यूस केला, कारण की असा विषय आहे की तो राहून जातो करायचा. दरवेळी असं वाटतं की करू नंतर आणि त्याच्यावर एफर्ट्सच घेतले जात नाही. मग आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे साधारणपणे, मी टेक्निकल बॅकग्राऊंड, माझं इंजिनियर आहे म्हणून मला टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. परंतु एखादा असेल की मी आर्ट बॅकग्राऊंड आहे म्हणून मला काही जास्त माहिती नाहीये, तर मग टेक्निकल बॅकग्राऊंड असणाऱ्यांनी कुठपर्यंत एफर्ट्स घ्यायचे, आर्ट बॅकग्राऊंड असणाऱ्यांनी कुठपर्यंत एफर्ट्स घ्यायचे, आणि त्या अनुषंगाने मॅक्झिमम आउटपुट मिळण्यासाठी आपण कशा पद्धतीने जायचं, या बाबी आपण या दरम्यानच्या काळात सुद्धा डिस्कस करतोय. राईट, पॉलिटी पार्ट 2 दिवाळीच्या जायच्या अगोदरच तुमचा कव्हर होतोय. 20 तारखेला 21 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरला जाताना तुम्ही काय करताय, सकाळी 10 ते 1 टेस्ट देताय डिस्क्रिप्टिव्ह, जेणेकरून आम्हाला पुढचे 4-5 दिवस सर पेपर चेक करतील आणि आल्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला इव्हॅल्युएशन होणार आहे मराठी आणि इंग्रजीचं, की 28 आणि 29 तारखेला दिवाळीच्या नंतर. म्हणजे तुम्ही जे काय लिहिलंय त्याच्यामध्ये काय वर्कआउट करणं अपेक्षित आहे या दरम्यानच्या काळात. आणि पुन्हा एक लक्षात द्या, हे जे डिस्क्रिप्टिव्हचं चाललेलं आहे याच्यामध्ये प्रयत्न हा आहे की तुम्ही एक्झामला जायच्या अगोदर डिस्क्रिप्टिव्ह पेपरबद्दल कॉन्फिडंट आहात. म्हणजे असं नाही म्हणू शकत मी जायच्या अगोदर की मला 70 मार्क्स येतील, इतका कॉन्फिडन्स डिस्क्रिप्टिव्हला कधीच नसतो. बाकीच्या एक्झामला तुम्ही सांगू शकता की हा तेवढा अभ्यास झालाय, परंतु डिस्क्रिप्टिव्ह मुद्दा असा आहे की तिथे व्हेरिएशन प्रचंड आहे. त्यामुळे मला काय पाहिजे की तुम्ही ग्राउंडवर उतरल्यानंतर जेव्हा बाउंड्रीच्या पलीकडे पहिला पाय टाकता त्यावेळी डाऊट नाहीये. ऍटलीस्ट 7-8 पेपर सोल्व झालेले आहेत रायटिंगचे, आणि आता टेन्शन नाहीये किंवा टाइम पुरेल की नाही, कुठे कुठे कोट्स टाकायचे ते फायनल झालेलं आहे, किंवा कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करायचं, प्रिसिस रायटिंग म्हणजे नेमकं काय असतं, ट्रान्सलेशनमध्ये नेमकं काय असतं, या बाबी पूर्ण वेळ तुम्हाला इनिशियली इनपुट्स दिले जाते. बघा, 28 ऑक्टोबर आहे, याचा अर्थ नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे आणि जानेवारी आहे. पुढचे 3 महिने दर रविवारी तुम्ही एक पेपर जरी सॉल्व्ह केला तरी पण 8 ते 10 पेपर तुमचे मिनिमम सॉल्व्ह होतात, आणि तो कॉन्फिडन्स इनफ आहे. म्हणजे माझं काय म्हणणं असतं की डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला मार्क्स येण्यासाठी किंवा कॉन्फिडन्स येण्यासाठी काय अपेक्षित आहे, तर पेपर. राईट, पेपर लिहिले आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला, म्हणजे काय की बाबा कोणीतरी बघतंय, आपण एफर्ट्स घेतोय, मग त्याचा रिझल्ट मिळणार आहे आपल्याला. परंतु बहुतेक लोक एक्झाम हॉलमध्ये जायच्या वेळी पहिल्यांदा पेपर फेस करतात. मग हे प्रिसाइज रायटिंग नेमकं काय असतं, कुठे लिहायचं असतं, कसं लिहायचं असतं, ट्रान्सलेशन काय, मग खाडाखोड, या बाबी होताना दिसतात. तर ते आपल्याला करायचं नाहीये, म्हणून डिस्क्रिप्टिव्हवर आमचा क्लासरूममध्ये इथे भर असणार आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स, कोर इकॉनॉमिक्स असेल 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर. याच्या सर्वांच्या नोट्स मी ते तुम्हाला 8 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर ॲग्रिकल्चर, जॉग्रफी किंवा भूगोल आणि ॲग्री इकॉनॉमिक्सचा मुद्दा आहे. त्यानंतर हिस्ट्री आहे, जॉग्रफी, मराठीचा पेपर किंवा मराठीचा आपण जे काही 7 दिवसांचं शेड्यूल ठेवलेलं आहे रिव्हिजनसाठी, आणि इंग्रजीचा आणि लास्टला मुद्दाम पॉलिटी पार्ट 1 ठेवलेला आहे की बाबा जेणेकरून पॉलिटी पार्ट 1 सर्वांना माहिती आहे, एफर्ट्स कुठे घेतले तेही माहिती आहे. आता फक्त आपल्याला चेक करायचं चालायचं की हे कीवर्ड्स किंवा या अनुषंगाने क्वेश्चन कसे विचारले आहेत, आम्ही कुठे कशा पद्धतीने जातो आहोत. राईट, याच्यामध्ये पंचराजचा सुद्धा मुद्दा कव्हर केलेला असेल. राईट, म्हणजे असा कोणताही मुद्दा नाही मेन्सच्या सिलेबस मधला की तो तुमच्याशी संबंधित झालेला नाही, आणि त्याच्यामुळे देतानाच तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या समोर सिलेबस आहे राज्यसेवेचा, तो सिलेबस आहे आणि आपल्या होणारे लेक्चर्स आहे. तर तुम्ही टिक करत चालला, हा टॉपिक झालेला आहे, हा टॉपिक झालेला नाही, दॅट्स इट. राईट, म्हणजे पहिला जो मुद्दा आहे की सिलेबस कव्हर होईल का, तर अगोदर तुम्हाला सिलेबस देऊन टाकला. राईट, म्हणजे तो मुद्दा 100% जो प्रश्नचिन्ह पडणार आहे की बाबा नेमकं कसं, तर तो मुद्दा सिलेबस तुमच्या समोर आहे, आणि जसे जसे लेक्चर्स कव्हर होतील तसा तसा तुम्हाला अंदाज येईल. राईट, आणि पूर्ण सिलेबस कव्हर करताना तुम्ही तुमचे वीक पॉईंट्स आणि तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते हे आपण जेव्हा 1 to 1 भेटणार आहोत तेव्हा आपण त्याच्यावर काम करणार आहोत. मला समजा सायन्स अँड टेक अवघड जात आहे किंवा इकॉनॉमिक्स अवघड जात आहे, तर मला माहिती आहे की जर इकॉनॉमिक्सला 80 किंवा 85 पडले तर मला पॉलिटीमध्ये 110 किंवा GS1 मध्ये एकदम स्ट्रॉंग आहे माझं, हिस्ट्री, जॉग्रफी, ॲग्री पण स्ट्रॉंग आहे, तर वाय नॉट 115, जे ऑलरेडी 116चा हायेस्ट आहे आपल्याकडे. म्हणजे इतके एफर्ट्स घेऊन जर आपण तिथपर्यंत पोहोचतोय तर 100% मला कुठेतरी खड्डा पडणार आहे एखाद्या विषयाला, तो खड्डा भरून काढण्यासाठी मी इतका तयार झालेलो आहे की या इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. क्लिअर? राईट. सो सिलेबस आणि किंवा जो काही आपले वैशिष्ट्य आणि ज्या दरम्यानच्या काळात जो काही मुद्दा आपल्याला कव्हर करायचा होता तो, किंवा सिलेबस काय कव्हर होणार आहे तो. राईट, मग आता 2 मुद्दे साधारणपणे नवख्या लोकांसाठी आणि जुन्या भिडूंसाठी म्हटलेला आहे. राईट, तर आता हा मुद्दा मी असे शब्द वापरले की जेणेकरून 2 कॅटेगरी 100% आहे. किंवा जेव्हा मी मुलांशी बोलतोय सर 2 अटेम्प्ट झाले, 3रा अटेम्प्ट चालू आहे, किंवा 20 आणि 21 आपण
पण दिलाय परंतु मार्क्स वाढत नाहीये, तर त्या केसमध्ये किंवा पहिलाच अटेम्प्ट आहे आणि इतके चांगले मार्क्स आलेत आणि पुढची एक्झाम तर ऑब्जेक्टिव्ह नाहीये, डिस्क्रिप्टिव्ह आहे, तर मग आता एफर्ट्स घेऊ की नको, हा प्रश्न सगळ्यात भयानक आहे. काय की आता मार्क्स आलेत आणि आता मार्क्स आल्यामुळे पुढची परीक्षा पद्धती जर बदलणार आहे तर ही 501 जागांची जाहिरात एफर्ट्स घेऊ की नको असा प्रश्न चिन्ह पडला की समजायचं की शिंदे साहेब कायसाठी आले, तुमच्यासाठीच आलेत. 501 जागा परत कधी येणार नाही, कधीच येणार नाही. मग पुढच्या 5 महिन्यामध्ये मी जेव्हा म्हणतोय की तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय तर या दरम्यानच्या काळात तुम्हाला लोकांनी वेळच म्हटलं पाहिजे. आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि हेच शब्द पुन्हा वापरेल की या दरम्यानच्या काळात वेळच लागलं पाहिजे. वेळ लागल्याशिवाय ती गोष्ट मिळण्यासारखी नाही. तुम्हाला पण माहिती आहे किती लोक एफर्ट्स घेत आहे किंवा किती लोक या दरम्यानच्या काळात प्रिपरेशन करत आहे. आणि ज्या लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे ना, उरलेले जे काही ज्यांची ज्योत मावळत चालली होती की आशा संपली होती, परंतु हे 500 जागा लास्ट ऑब्जेक्टिव्ह म्हटल्यानंतर सगळे तुटून पडलेले, राईट. सगळ्यांनी परत फू 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 करत परत आपली मावळलेली जी काही ज्योत होती ती पुन्हा एकदा थिनगी जोरात दिलेली किंवा वात नवीन पेटवलेली आहे. त्यामुळे आपण 100% एफर्ट्स घ्यायचे. मी कायम सांगतो की इथं आपण एक्झामला फोकस करून अभ्यास करायचा आहे, लोक रिझल्टला फोकस करून अभ्यास करतात आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्स व्यवस्थित पडत नाही, राईट. सो पहिला मुद्दा की नवख्या गड्यांसाठी आपल्याला काय अपेक्षित आहे या केसमध्ये, तर सर्वात पहिला मुद्दा की शेड्यूल कव्हर होईल का, सिलेबस कव्हर होईल का, तर 100% कव्हर होईल याची गॅरंटी मी देतो. कशा पद्धतीने कव्हर होणार आहे ते आत्ताच तुम्हाला देऊन टाकलं. कधी काय कव्हर होणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा प्लॅन करायला सोपं जाणार आहे. क्लिअर. पहिला मुद्दा. सो कव्हर होण्याचा जो प्रश्न आतापर्यंत असेल तर तो बाहेर पडल्यानंतर किंवा आत्ताच्या सेकंदापासून तो डोक्यातून काढून टाका की माझा सिलेबस कव्हर होईल का, पहिल्याच आठवड्यात काहीच वाचलेलं नाहीये. तर जनरली काय होतं ना, काहीच वाचलेलं नसलेले लोक मला सोपे पडतात कारण की पाठीकोरी असते. काहीतरी वाचून आलेले लोक मला थोडंसं अवघड जातं कारण की मनामधून अगोदर काहीतरी घेऊन आलेले असतात आणि ते मला डिलीट करायला खूप जास्त आवडतं. शुभम पाटील सरांचं नाव पुन्हा घेतो की खूप ॲट द एज ऑफ 22 22वा रँक आहे आणि 23 जवळपास स्टेटमध्ये फर्स्ट रँक येणे इतपत मार्क्स. त्याचा मुद्दा काय असतो की नवीन लोक आहेत तर ऍक्सेप्टन्स जास्त असतो, हा सांगा सर कसं करायचं करतो. पण जेव्हा रिजिडिटी होत जाते त्यावेळी 3-4 कुणी असू द्या, म्हणजे असं नाही की मी तसा नव्हतो, मी पण तसा असेल. तिसऱ्या चौथ्या इंटरव्ह्यूला मी पण मला मग 3 इंटरव्ह्यू दिलेत किंवा 4 इंटरव्ह्यू दिले, मला सांगतो का तू आता, आलं लक्षात. तर मुद्दा काय की ते होत जातं. परंतु मुद्दा हे लक्षात घ्या की तुम्हाला ज्या गोष्टी इथे फॉलो करायच्या आहेत तर त्या 100% फॉलो करायच्या. म्हणजे लेक्चर केलं आणि घरी गेल्यानंतर सांगितलेल्या गोष्टी वर्कआउट केल्या तर रिझल्टची गॅरंटी आहे. फक्त तुम्ही मागे पडायचं नाही. क्लिअर. आणि असं कधीच नाही होणार की तुम्ही पैसे भरले म्हणजे तुम्ही आमच्यावर उपकार केलेले आहे. मी ॲडमिशन सुद्धा कॅन्सल केलं. जर तुमचे एफर्ट्स पडत नसतील, डिसिप्लिन व्यवस्थित नसेल आणि लक्षात येते की बाबा नाही वर्कआउट होते, तर असं कृपया करू नका. तुम्ही यासाठी इथे अजिबात नाही. तुम्ही अधिकारी होण्यासाठी आहे आणि अधिकारी होण्यासाठी किंवा तुम्ही ज्या यंत्रणेमध्ये जाणार आहात ते सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे डिसिप्लिनची. डेली लेक्चर्स, डेली शॉर्ट नोट्स, डेली रिव्हिजन, एवढंच अपेक्षा आहे. की वेगळं तुम्हाला काही 10 किलोमीटर पळायला लावतोय का असं पण काही नाही, राईट. जे कालपर्यंत केलंय तुम्ही तेच करायचं आहे. फक्त आता डिसिप्लिनने करायचं, टाइम लावून करायचं, त्या वेळेत कम्प्लीट करायचं. सर्वात पहिला मुद्दा, राईट. त्यामुळे कव्हर होईल, 100% कव्हर होईल. रोजचं शेड्यूल कसं फॉलो करायचं ते वीकली मी बघणार आहे. म्हणजे रविवारी आपण ब्रेक त्यासाठीच घेतलेला आहे की बाबा दरम्यानच्या काळात तुम्ही म्हणजे आपण 1 to 1 दरम्यानच्या काळात दररोज भेटणार आहोत, कारण की मी रविवारी सर्वांना एका वेळी भेटणं पॉसिबल नाही. त्यामुळे आपण काहीतरी त्याच्यामध्ये ग्रुप करणार आहोत आणि डेली आपण एक शेड्यूल ठेवणार आहोत भेटण्याचं, जेणेकरून तुमच्या मागच्या आठवड्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होती किंवा काय टार्गेट होतं आणि या आठवड्यामध्ये तुम्ही कुठपर्यंत पोहोचला या अनुषंगाने आपण जाणार आहोत, राईट. सो हा मुद्दा क्लिअर झाला. आता दुसरा मुद्दा की बाबा नवीन लोकांसाठी जे मी सांगतोय तर ते होपफुली याच्यामध्ये काही डाऊट्स नसावेत, राईट. आता दुसरा मुद्दा असेल ओल्ड लोकांसाठी. तर ओल्ड म्हणण्यापेक्षा जुन्या व्हिडिओसाठी ओल्ड नको म्हणायला, तर आपण म्हाताऱ्या लोकांना सुद्धा ओल्ड पर्सन म्हणत नाही, आता काय म्हणतो आपण सिनियर सिटीजन म्हणतो ना, राईट ना. तर तो मुद्दा. तर इथे साधारणपणे एक रिक्वायरमेंट लोकांची अशी आली किंवा एक समस्या, रिक्वायरमेंट म्हणण्यापेक्षा रिक्वायरमेंट पुढे सांगतो मी किंवा ज्या अनुषंगाने, तर समस्या अशी आली किंवा एक कॉमन प्रॉब्लेम असा आला की मार्क्स वाढत नाही. 19शी मेन्स, 20शी मेन्स, 21शी मेन्स थ्रू आउट 5-5, 10-10 मार्काचा फरक पडलेला, फक्त खूप मोठी इम्प्रूव्हमेंट झालेली नाही जेणेकरून पोस्ट मिळेल. मग आता सांगा की काय करायचं. तर याच्यामध्ये ही गोष्ट कृपया लक्षात घ्या की इथं तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. मग ते नवीन लोक असो किंवा जुने लोक असो, तुम्हाला ते करावंच लागणार. मी जर म्हणतोय ना नोट्स काढायच्या, तर नोट्स काढायच्याच आहे. त्याला काही
ऑप्शन अजिबात नाही. राईट. तुम्ही म्हणणार नाही सर पुस्तकावर साईडला लिहितो असं, तर अजिबातच नाही. लिहायचं म्हणजे लिहायचंच आहे, त्याला माफी नाही किंवा दुसरा काही ऑप्शन नाही. राईट. त्यामुळे ते मुद्दा म्हणजे माझा मुद्दा काय की आपल्याला माहिती आहे ना की तुमच्याकडून होत नाही, आता तुम्हाला अंदाज आला ना किंवा तिथपर्यंत पोहोचत नाहीये मी, तर मला सोपवा, सरेंडर करा किंवा हे बघा आता मी असं आहे, आता बघा काय करायचं. परंतु एकदा सरेंडर केल्यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या कंपल्सरी. कारण की एक्झाम खूप सोपी आहे हो, आपण अवघड करून टाकलेली. अवघड का केली तोही मुद्दा मी सांगतो, कशी अवघड झाली तोही मुद्दा सांगतो. की आपला खूप जास्त भर इतकं सारं विचारलं जातं म्हणून इतकं सारं वाचण्यावर असतो. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे शॉर्ट नोट्स, रिव्हिजन, टेस्ट, PYQ हा विसरूनच गेल्यासारखं होतं. आणि त्याच्यामुळे सोपी असलेली एक्झाम आपल्याला डिफिकल्ट वाटायला लागते. तर ते होता कामा नाही. कंपल्सरी. क्लिअर. राईट. पुढचा मुद्दा. तर एक साधारणपणे ठीक आहे, मी पुढच्या स्लाइडमध्ये अजून बाबी सांगतो की यामध्ये अपेक्षित काय काय आहे किंवा आपण कशा पद्धतीने जाणार आहोत. हा कायमचा माझा सगळ्यात जास्त महाराष्ट्रावर लोकप्रिय असलेला डायलॉग. राईट ना. माझाच आहे, मी स्वतः म्हणतो महाराष्ट्रावर लोकप्रिय. हा. सो काय आहे, अभ्यास आणि आभास यातील फरक. तर साधारणपणे आपण ज्या गोष्टींमध्ये, मी जो मुद्दा सांगतो तुम्हाला की मॅक्झिमम लोक रीडिंग आणि रीडिंग याच्यावर भर देतात. आणि मॅक्झिमम म्हणजे 95% मॅक्झिमम म्हणजे 5-6 वर्षानंतर लोक प्रिलिम क्लिअर होत नाही म्हणून येतात, तेव्हा विचारतो किती विषयांचा नोट झाला, ते म्हणतात 30 विषयाच्या नोट्स नाही काढले. मी म्हटलं ठीक आहे, कॉफी प्यायची असेल तर पी, नाही तर जा. कारण की जर तुम्ही आतापर्यंत इतक्या मोठ्या चुका केल्या तुम्हाला अंदाजच नाहीये की फक्त रीड केलेला आहे, तर इथे कृपया लक्षात घ्या की तुम्हाला याच्या पुढे जायचं आहे. या दरम्यानच्या काळात आपण या पद्धतीने जाणार आहोत. पहिला मुद्दा काय की तुम्ही रीड करताय, घरी लेक्चरमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी प्रायोरिटी सेट होते की कोणती गोष्ट करायची आहे किंवा कोणती गोष्ट कशी आहे. मी रेग्युलर बॅचला नवीन लोक जेव्हा येतात त्यांनाही सांगतो, दिस इज नॉट सायन्स. इथं कोणाचा शोध लावायचा का आपल्याला? नाही. मी एवढं अवघड आहे का? अजिबातच नाही. आपण अवघड करून टाकलंय, आपण या एकाच मुद्द्यावर अडकलोय. क्लिअर. राईट. सो सेशन झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर तुम्ही काय करा, त्याला कृपया राईट डाऊन करा. पैकी काही गोष्टी आपल्याला पाठ कराव्याच लागणार आहे. पाठ का करायचा आहे? कारण की एक मेजर बेस आहे, तो रिक्वायरमेंट ठेवतो क्वेश्चन्स. काही मेजर बेसिक क्वेश्चन रिक्वायरमेंट ठेवतात की तुमच्या काही गोष्टी पाठ असाव्यात. सगळा पेपर पाठ असावा असं जर कोणी म्हणत असेल तर मूर्खपणा आहे. ठीक आहे. सो पहिला मुद्दा बेसिक रिक्वायरमेंट आहे की बाबा 40% क्वेश्चन वन लाईनर असतील आणि ते तुमचे पाठ असतील, ही त्यांची रिक्वायरमेंट आहे. त्याचा कंटेंट तुमचा पाठ आहे. ही रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी तुम्हाला लिहावंच लागणार आहे, कारण की लिहिल्याशिवाय तुमच्या गोष्टी पाठ होणार नाही. आणि दुसरा मुद्दा, शॉर्ट नोट नसतील तर तुमची रिव्हिजन होणार नाही. आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये जर रिव्हिजन नसेल तर तुम्ही 0 आहात. 0 म्हणजे किती? 80, 70, 90 या दरम्यानच्या काळात कुठेतरी. हे मार्क्स तुम्हाला कधीच पोस्ट देणार नाही, कधीच देणार. समजताय? राईट. आपल्याला जास्त एफर्ट्स घेऊन जास्त मार्क्स मिळवायचे, तर राईट केल्यानंतर आपल्याला त्याला PYQ ची जोड द्यायची आहे. प्रत्येक घटक PYQ कंप्लीट करणार आहोत. किंवा रिसेंटली पर्टिक्युलरली की मी कायम सांगतो किंवा आपले जे काही लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये PYQ शिवाय अभ्यास होणार नाही. कंटेंट PYQ आणि मग तुमचा स्ट्रक्चर, जे मी म्हणतो कायम की तुमची अभ्यासाची चौकट, ती एकदा फायनल झाली की तिच्यातून आलेला क्वेश्चन, म्हणजे जसं मी HRD घेतोय किंवा पॉलिटी घेतोय, तर मी ज्या गोष्टी लिहायला लावतोय तर त्या लिहिल्यानंतर PYQ बघितल्यानंतर तुमच्या एवढं लक्षात यायला पाहिजे की ज्या अनुषंगाने आपण चाललेलो आहोत त्यामध्ये आपण गोष्टी मिस करणार नाही. म्हणजे ही जी चौकट झाली माझी, रीड लेक्चर केल्यानंतर राईट केलंय, PYQ केलंय आणि मग हे जे जोड याला दिलेली आहे, जेव्हा ही जोड माझी फ्रेम तयार करेल अभ्यासाची, तर ती फ्रेम माझी 100% बरोबर येईल, इतकी मी काळजी घेईन. म्हणजे काय, माझ्या चौकटीतून आलेला क्वेश्चन म्हणजे मला माहिती असलेली गोष्ट जी की मी शॉर्ट नोट्समध्ये लिहिली आहे, तर तिच्यावर विचारलेला क्वेश्चन मी चुकणार नाही. एवढी पहिली प्रायोरिटी आपली. क्लिअर. राईट. मग PYQ तुम्ही करताय किंवा नोट्स काढलेले आहेत, राईट केलेला आहे, PYQ करताय आणि मग आता त्याला करा रिव्हिजन. आपल्याला रिव्हिजन म्हणजे रिरीडिंग वाटतं,
रिडिंग इज डिफरंट. तुम्ही जे वाचताय लक्ष्मण सरांचं पुस्तक अखंड पाठ आहे सर, उचकलं की सगळे सांगतात मी येतोय चल पुढे, आणि मग टेस्टमध्ये जर बघायला गेलं तर मार्क्सच येत ही. दिस इज व्हॉट रिडिंग. आपल्याला काय करायचं रिव्हिजन. सो रिव्हिजन मध्ये काय झालं, सो रिव्हिजन. सो आता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. या टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत असे क्वेश्चन विचारले आहेत, आता आणखीन आले तर कसे विचारले जातील, हा तुम्ही काय करताय त्याच्याबरोबर खेळताय. येतं लक्षात, राईट. आणि मग त्याच्या आधारावर तुम्ही रिवाइज करताय, मग रिव्हिजन नंतर स्वतःला टेस्ट करताय. जनरली माणूस या गोष्टीला घाबरतो, टेस्टला. आपण एक्झामला घाबरतो का निकालाला? आपण कशाला घाबरतो? एक्झामला घाबरतो की निकालाला? मी इंजिनिअरिंगला असताना असं मस्तपैकी हात वरती करून जायचो पेपरला. पेपरच जायचा ना, रिझल्टच्या दिवशी कॉलेजमध्ये सापडायचंच नाही. आलं लक्षात? तर आपण एक्झामला घाबरत नाही. आपण कशाला घाबरतो? टेस्ट मधून मिळणाऱ्या अनालिसिसला, की तू चुकला कुठे. आणि माणूस हा प्राणी असा की त्याला कोणी सांगितलं तू चुकलाय त्याला सगळ्यात वाईट वाटतं. बरोबर, राईट. तर मुद्दा लक्षात घ्या की टेस्ट केल्यानंतर तुम्ही जर म्हणताय HRD मध्ये आता इतका छान अभ्यास झाला, नोट्स काढलेला आहे, तर टेस्ट दिली तर मार्क्स आले का? पहिली प्रायोरिटी, मार्क्स आले का? ठीक आहे. आणि मार्क्स आले नाही तर त्याचं अनालिसिस, कोणत्या घटकावर किती आले, कुठे एफर्ट्स घ्यायचे आहेत, अजून कुठे पाठांतर गरजेचं आहे, इथे अप्रोच काय पाहिजे होता, इथे का चुकीचं केलं किंवा इथं का बरोबर केलं, या अनुषंगाने हे तुम्ही अनालिसिस करणार आहात किंवा त्याच्यामध्ये म्हणा मी मदत करणार आहे, राईट. आणि मग पुन्हा एकदा इथे सुरुवात करायची आहे. अनालिसिस करा, परत रिवाइज करा, परत टेस्ट द्या, परत इव्हॅल्युएशन करा, परत अनालिसिस. या अनुषंगाने जर या दरम्यानच्या काळात तुम्ही म्हणणार सर 5 महिने त्यातले 20 दिवस गेले, सांगा काय करायचं, तरी सुद्धा हेच करायचं. आलं लक्षात? ते म्हणतात ना की बाबा जसं की युद्धाचा काळ आहे, युक्रेनमध्ये सैनिक झोपत असतील का? आता नसणार ना झोपत, कारण की त्यांचं युद्ध चालू आहे. मग आपला जो कम्फर्ट झोन चालू आहे ना, सकाळी 7 वाजता नाश्ताच पाहिजे, संध्याकाळी 4 वाजता एकदम वेळेवर एकदम चहाच पाहिजे, संध्याकाळी जेवण पोटवर पाहिजे आणि झोप 11 वाजता कंपल्सरी पाहिजे, म्हणजे सकाळी 7 वाजता जाग येईल. हा जो चालू आहे ना तो कम्फर्ट झोन आहे, त्याला ब्रेक करायचा बघ. सगळ्यात पहिली कुऱ्हाड त्याच्यावर गेली पाहिजे. जर अशा झोनमध्ये राहून मी एवढे दिवस एफर्ट्स घेतोय आणि मार्क्स इम्प्रूव्ह होत नाहीये, याचा अर्थ कुठेतरी याला ब्रेक करायची गरज, राईट. तर काय लक्षात ठेवा, या दरम्यानच्या काळात तुम्ही स्वतःला जर बरोबर आलात किंवा तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात तर स्वतःचं कौतुक सुद्धा करायचं, आणि जर चुकत असाल तर शिक्षा सुद्धा द्यायची कंपल्सरी. मी टेस्ट नंतर काय सांगतो, ज्यांचे एफर्ट्स व्यवस्थित पडले आणि व्हॉट एव्हर, रँक मॅटर करत नाही, रिझल्ट मॅटर करत नाही, तुम्ही जे ठरवून आला होता ते वर्कआउट केलं का? जर उत्तर यस येत असेल, काहीतरी खाली जायचं, काहीतरी छानपैकी गोड खाऊन घ्यायचं, स्वतःला छान वाटावं, शाबासकी द्यायचं. आणि ज्या दिवशी वाटतं की नाही खूपच सिली मिस्टेक झाला पेपरमध्ये, तर त्या दिवशी 1 चपाती कमी खायची, काहीही होत नाही. कोणी 1 चपाती कमी खाल्ली म्हणून मेलं म्हणून आलंय का पुढे न्यूजला? येतं लक्षात? सो तुमचा कम्फर्ट झोन आपल्याला ब्रेक करायचा आहे या दरम्यानच्या काळात. म्हणून पुढचे 4 महिने 5 महिने जो काही कालावधी आहे त्या दरम्यानच्या काळात वेळच लागलं पाहिजे, वारंवार सांगेल. ठीक आहे, राईट. तर या पद्धतीने आपला अभ्यास असावा. त्यानंतर एक साधारण आपण जर विचार केला की बाबा GS1 ला, GS2 ला, GS3 ला, GS4 ला जर मार्क्स वाढवायचे असतील तर एफर्ट्स नेमकं कुठे घ्यायचे? आता हे थोडंसं इंडिव्हिज्युअल असू शकतं, डिपेंड्स. तुम्ही जेव्हा माझ्याशी भेटणार आहात, आपण जेव्हा एकमेकांशी बोलणार आहोत, त्यावेळी तुमचे एफर्ट्स कुठे पडलेले आहेत, तुमचे सब्जेक्ट्स कोणते स्ट्रॉंग आहेत, आणि त्या अनुषंगाने कुठे आणखीन जास्त थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत, याच्यावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळी हे लक्षात घ्या की GS1 मध्ये साधारणपणे आता ट्रेंड असा आहे की जॉग्राफीला सगळ्यांचे मार्क्स येत आहेत. ॲग्रिकल्चर आणि हिस्ट्रीला ज्याने छान एफर्ट्स घेतले ऑन अन ॲव्हरेज, तरी सुद्धा तुम्ही 100च्या घरात किंवा 100 पेक्षा पुढच्या घरामध्ये जाऊन बसताय. 105 ते 115च्या दरम्यान रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्ही मार्क्स बघा इथे लोकांचे GS1चे. शुभम 116 वर जाऊन बसला, जिथं की तुम्हाला 100ला गेलं तर तुम्हाला की छान आले, पण त्याच पेपरमध्ये कोणतरी एकच विषयामध्ये 15 घेऊन जातो, आणि ज्यांनी एक्झाम दिली त्यांना माहिती आहे 100 मिळाल्यानंतर 1 मार्क इम्प्रूव्ह करणं किती अवघड आहे. समजताय, राईट. म्हणजे आताचा ट्रेंड सांगतो की जॉग्राफी साधारण क्वेश्चन्स आहेत, त्यातले पण 1-2 टॉपिक सोडले तर, आणि बाकीचा ॲग्रीवर जे वेगळे व्यवस्थित कॅल्क्युलेटेड एफर्ट्स घेतले, हिस्ट्रीवर पण त्या अनुषंगाने एफर्ट्स घेतले, तर 100% आपण कुठे छान ठिकाणी जाऊन पोहोचणार आहोत. त्यानंतर GS2 चा विचार केला
तर GS2 मध्ये पॉलिटी पार्ट 1 सगळ्यांना वाटतं की बरोबर येतो किंवा सगळ्यांना माहिती की सगळ्यांचा बरोबर येतो, परंतु एक्झाम हॉलमध्ये लोक इतकी अॅक्युरेसी ठेवतात, जर आपण काळजीपूर्वक विचार केला तर 35 ते 40 क्वेश्चनची रेंज आहे. पर्टिक्युलरली पंचतराज वगळता तुम्ही जे काही पुस्तक वाचताय लक्ष्मीकांत सरांचं त्यामध्ये, किंवा पंचतराज पकडून जरी म्हटलं तरी पण, तर अशा केसमध्ये तुम्हाला तुमची अॅक्युरेसी एवढी असावी की त्या लेट अस से 40 क्वेश्चन जर मी म्हटलो तर त्या 40 क्वेश्चनवर 1 किंवा 2 क्वेश्चन चुकले तर चालतं, याच्यापेक्षा जास्त नाही, एवढी अॅक्युरेसी आपली असायला पाहिजे. राईट. आता भीती वाटायला लागेल, बापरे एवढे. राईट. मागच्या सेकंदाला तर पॉलिटी पार्ट 1 झालं होतं आपलं, समजतंय का? राईट. आपल्याला पुन्हा एकदा लक्षात घ्या की तुम्ही आतापर्यंत अभ्यास किती केलाय ते मॅटर करत नाही. आता तुमच्या अभ्यासामध्ये नेमकेपणा आणायचा आहे, म्हणून तुमच्या अभ्यासामध्ये काय डिस्क्रिप्टिव्ह मध्ये प्रिसाइज रायटिंग आलं लक्षात, सारांश लेखन, नेमकेपणा सांगा, मुद्देसूद सांगा पटकन, चला येतं लक्षात. म्हणजे भराभर ज्या गोष्टी झाल्या त्याला आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी एका चौकटीपर्यंत बसवायचं आहे. क्लिअर. राईट. मग पॉलिटी पार्ट 2 जर विचार केला तर साधारणपणे जास्त मार्क देणारा कायद्याचा पार्ट आहे. कायदे सगळे म्हणतात की पाठ करायला लागतात, 100% पाठ करायला लागतात. जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्ये असणार तेव्हा त्याला काहीतरी एक सीन आहे, म्हणजे जेव्हा आम्ही अधिकार देण्याचा मुद्दा आहे, समजा लेट अस से शिक्षणाचा अधिकार कायदा आहे किंवा तुमचा माहितीचा अधिकार कायदा आहे, तर कलम 3 मध्ये तुम्हाला अधिकारच दिलेला आहे. राईट. परंतु तुम्ही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा बघितला तर कलम 3 मध्ये तुम्हाला यंत्रणा दिसणार आहे की जी यंत्रणा तुम्हाला भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना शिक्षा देणार आहे. हा सीन ट्रेंड आहे किंवा क्वेश्चन किंवा जो काही कायदा आहे तो समजून घेण्याचा प्रकार आहे. तर एकदा की तुमच्या लक्षात आलं किंवा कुठे कुठे कशा कशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत आणि हे खास कळालंय की मग आर्टिकल पाठ करायला जास्त अवघड होत नाही. त्याच्यामध्ये पण ग्रुपिंग आहे, म्हणजे तुम्ही जर छानपैकी ग्रुपिंग केली तर लक्षात येईल की बाबा आपल्याला हा कायदा इतका त्रासदायक वाटत नाही की जो वाटत कालपर्यंत होता. क्लिअर. राईट. किंवा आणखीन जो पुढचा पार्ट आहे, समजा आणखीन जे मार्क्स देणारे जे पार्ट असेल, निवडणूक प्रक्रिया असेल किंवा राजकीय पक्ष असतील किंवा निवडणूक निकाल असेल, त्याच्यानंतर तुमचा सार्वजनिक सेवा असेल किंवा पब्लिक फायनान्स असेल, ज्या मार्क्स देणारे घटक आहेत त्याच्यावर अजिबात मिस करायचं नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा नोट्स 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 कंपल्सरी. ठीक आहे. आणि पुन्हा सांगतो, जर तुम्ही म्हणत असाल आतापर्यंत अभ्यास केला मी साईडलाच लिहिलेला आहे, तर ते मार्क्स देत नाही मित्रांनो. मग पुन्हा एकदा 90-95च्या रेंजमध्ये राहून आपल्याला मिनिटचा कॉल मिळून उपयोग नाही. आणि आता जर आपण एवढा छान एफर्ट्स घेतले तर आपण लिस्टमध्ये येणार आहोत, याच्यावर शंका अजिबात ठेवायची नाही, अजिबात नाही. क्लिअर. राईट. GS3चा विचार केला तर साधारणपणे शिक्षण टॉपिक आहे जो साधारणपणे 20 ते 25 मार्काला विचारला जातो. इकॉनॉमिक्समध्ये आणि पॉलिटीमध्ये असं जर काउंट केले एकूण टोटल तर साधारणपणे 35 मार्काचा टॉपिक आहे. त्यामुळे तो अजिबात मिस करायचा नाही, तो 100% आपल्याला वर्कआउट करायचा असेल. त्याच्यानंतर तुमचा पार्ट 2 मध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल, किंवा 2.3, 2.2, 2.1 असे जे टॉपिक आहेत ते 100% मार्क्स देतात, परंतु 2.4, 2.5, 2.6 हे थोडेसे पसरलेले दिसतात. त्यामुळे अगोदर आपली चौकट त्यांच्यावर भर असेल, किंवा हे तर अगोदर करा जे चौकटीतले क्वेश्चन विचारले जातात वारंवार. क्लिअर. GS4 मध्ये तो मुद्दा असेल की इकॉनॉमिक्समध्ये पर्टिक्युलरली असे जे इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन असतील, सहकाराचा मुद्दा कशाला चुकायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय इकॉनॉमिक्स आहे, समजतं ना. म्हणजे जो ज्यांना इकॉनॉमिक्स अवघड वाटतोय, संकल्पना ठीक आहे, परंतु बाकीचा जो इन्फॉर्मेशनचा पार्ट आहे त्याच्यावर गडबड करायची काही गरज अजिबात नाहीये. राईट. म्हणजे असे टॉपिक आपल्याला डिसाईड करावे लागतील किंवा जिथे मला एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. राईट ना. ॲग्री इकॉनॉमिक्सचा जो काही पार्ट आहे तर तो साधारणपणे सर्वच्या सर्व फॅक्च्युअल इन्फॉर्मेटिव्ह आहे, तिथे एफर्ट्स घ्यायला काहीच हरकत नाही. राईट. आणि जनरली काय होतं की चौथा पेपर इकॉनॉमिक्स असल्यामुळं लास्ट डेच्या दिवशी आपण दमलेलो असतो आणि त्यावेळी मग आपण फोकस करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर पण काम करावं लागेल. सायन्स अँड टेकवर पण काम करावं लागेल. ज्यांचं अगदी आपलं 15 मार्क कशावर आहे, बायोटेकवर, ज्यांचं MSc बायोटेक झालेलं आहे त्याही लोकांना लक्षात येतं की आपल्याला पण सुद्धा 15 पैकी 15 इथे येत नाहीये, 10च येत आहे. तर मग आपण कुठेतरी त्याला रिस्क झोनमध्ये ठेवायचं असणार की बाबा ॲव्हरेज सगळ्यांचे 8-9 बरोबर आले तर मी तेवढे जायचा प्रयत्न करेन, बाकी मग एफर्ट देईल. मी कम्प्युटर असून सुद्धा माझ्या कम्प्युटरचे 10 पैकी 10 बरोबर येणार नाही याची काळजी आयोगानेच घेतलेली आहे. त्यामुळे तिथे इगो हर्ट करून घ्यायचाच नाहीये की बाबा माझं कम्प्युटर झालेलं आहे तर मग आता बघतो कसं नाही येत बरोबर. राईट. तर तो इगो हर्ट करून घ्यायचा अजिबात नाही. राईट. त्याच्यानंतर तुमचे आणि मग हे 2 टॉपिक जर सोडले तर बाकीचे जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावर 5-5 क्वेश्चन विचारले जात आहे आणि त्या 5-5 क्वेश्चनवर जर 20 क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यापैकी
4 ते 5 पर्यंत ॲक्युरेसी जाऊ शकते. मग जे डायरेक्ट मायनसमध्ये तुम्ही जाताय ते मार्क्स आपल्याला 100% कुठेतरी पॉझिटिव्ह अँगलने आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आणि पुन्हा लक्षात घ्या, तुमचं इकॉनॉमिक्स छान असेल, तुमचं पॉलिटी छान असेल, तुमचं HRD छान असेल, हे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहे. तुम्ही ओळखायचे आहे आणि त्याच्यावर दरम्यानच्या काळात काम करायचं आहे. हे दररोज करताना, म्हणजे आपण या दरम्यानच्या काळात जो काही अभ्यास करतोय हे दररोज करताना मराठी इंग्रजीला दररोज हात लागेल याची काळजी घ्यायची. म्हणजे आज मराठी केला, उद्या इंग्रजी अल्टरनेट डेला. ऑब्जेक्टिव्हचा मुद्दा म्हणतोय मी, कारण की ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्रजी हा मुद्दा काय असेल तुमचा खूप जास्त का असायला पाहिजे, हा स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण की पहिला पेपर आहे ऑब्जेक्टिव्हचा. डिस्क्रिप्टिव्ह झाला रे झाला की आपल्याला माहिती आहे की गेला आता तो, काय होईल ते होईल. परंतु ऑब्जेक्टिव्ह एक्झाम झाली ना मराठी इंग्लिशची, त्याच्यावरूनच लोक हतबल होऊन जातात आणि पुढच्या पेपरला आपली तलवार म्यान करतात. आणि त्यामुळे जर तुमचा एक कॉमन ट्रेंड सगळ्यांचा दिसतो की GSला इतका वेळ देतात आणि ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिशला हार्डली वेळ भेटतो. आणि मग त्या पेपरचा जो काही फीडबॅक आपलं मन सांगतं स्वतःला, कोणी आपण डिस्कस नाही करत बसत आहे, परंतु आपलं मन सांगत असते की अरे नाही इथे अजून इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, हे चुकलेलं आहे. आणि मग ही इम्प्रूव्हमेंट किंवा ही जी न झालेली इम्प्रूव्हमेंट ना पुढचे 4 पेपरवर तुमच्या पाठीमागे बसून 4ही पेपर देते. आणि मग 5-5 मार्काचा जरी फरक पडला 4 पेपरमध्ये, राईट, 5-5 मार्काचा जरी फरक पडला तर 20 मार्क तुम्ही मागे आहात, पुढे आहात, कॉल आलेला आहे, संपलेला आहे, किंवा क्लास 1, क्लास 2 किंवा एकदम छानवाली पोस्ट किंवा बाय. क्लिअर? त्यामुळे हे कृपया लक्ष द्या. म्हणून डेली मराठी इंग्रजी करायचाच आहे, डेली. मग आज इंग्रजी, उद्या मराठी, मग अल्टरनेट डे या अनुषंगाने चालेल, परंतु कंपल्सरी. आणि एक्झामला जायच्या अगोदर आपण तुम्हाला तुमचे इथे पण डिस्क्रिप्टिव्हचे पेपर कव्हर करून घेऊ, परंतु डिस्क्रिप्टिव्हला तुम्ही एक्झामला जायच्या अगोदर ॲटलिस्ट ट्राय करा की 10 मिनिमम डिस्क्रिप्टिव्ह पेपर दिलेले आहेत, लिहून झालेले आहेत वेळेमध्ये, राईट. मग डिस्क्रिप्टिव्हसाठी आणखीन काय करायचं दरम्यानच्या काळात ते सर आहे ते तुम्हाला त्या अनुषंगाने मार्गदर्शन करते. क्लिअर? राईट. आता बॅचबद्दल पुन्हा एकदा, तर जनरली आता एक पुन्हा मुद्दा आहे की या दरम्यानच्या काळात कोणीतरी माझ्याकडून करून घेत आहे आणि माझी शिक्षण व्यवस्था आतापर्यंत अशीच आहे की मला कोणीतरी बघितल्याशिवाय माझ्याकडून एफर्ट्स पडलेले नाही. तर अशा लोकांसाठी, आणि मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, काहीही सांगा करायला तयार आहे. आणि अशा लोकांसाठी जर तुम्ही इथे आहात, पुण्यात आहात किंवा बाहेरगावी आहात, ऑनलाईन करताय, ऑफलाईन करताय, परंतु तेवढ्या व्यवस्थित दररोजचं डेली शेड्यूल फॉलो करण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावेच लागणार आहे. म्हणजे सकाळी 7:30 वाजता आपण इन करतोय, 10 पर्यंत सेशन घेतोय, 10ला ब्रेक घेतोय, 10:30ला परत सुरुवात करतोय, 10:30 ते 1 वाजेपर्यंत सेशन घेतोय. या 5 तासानंतर तुम्ही घरी जाऊन जेवण करून अर्धा पाऊण तास झोपलंच पाहिजे, नाहीतर तुमचा संध्याकाळी अभ्यास होणार नाही. आणि मग जेव्हा तुम्ही उठताय आणि 3 वाजता फ्रेश होऊन बसताय तर साधारण 4 ते 5 तासाचं पुढचं शेड्यूल असेल की जे क्लासरूममध्ये झालेल्या गोष्टी काम करायच्या आहे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये इन बिटवीन लँग्वेज करा आणि मग झोपायच्या अगोदर एकदा वाचून घ्या की आज दिवसभर काय झालं होतं, मी काय लिहिलेलं आहे हे एकदा वाचलं. उद्या उठल्यानंतर पहिली गोष्ट ती करा. पुन्हा क्लासला यायच्या अगोदर किंवा क्लासमध्ये आल्यानंतर बसल्यानंतर पहिली गोष्ट की बाबा काल लिहिलेलं मी आता वाचून घेतलेलं आहे, राईट. आणि मग आपण जेव्हा क्लासमध्ये येतो तर कालचं झालेल्या बाबी रिवाईज करतोय आणि मग लेक्चरला सुरुवात करतोय आणि मग तुमच्या लक्षात किती मला गोष्टी आठवत आहे. कळत आहे? बस एवढंच आहे, काहीही अवघड नाही, राईट. आपण फक्त वाचन वाचन वाचन. आणि दरम्यानच्या काळात जे अनालिसिस आहे ना, लोक मला भेटलेले आहेत की 2-2 मेन्स झाल्यात अनालिसिस करतोय. मी म्हटलं कधी करता अनालिसिस? मेन्स झाल्यावर. 20ची मेन्स झाली मग हे घ्या अनालिसिस, राईट. 21ची मेन्स झाली हे घ्या अनालिसिस. अरे राजा तू हे अगोदर केलं असतं टेस्ट सिरीजमध्ये तर कळालं असतं ना की इम्प्रूव्हमेंट कुठे करायची आहे. तर हे होतच नाही, समजताय, राईट. तर पुन्हा एकदा एक्झाम सोपी नाहीये आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, शेवटची आहे होपफुली. तर मग आपण 100% एफर्ट्स द्यायचेच आहे, राईट. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जर आपण प्रयत्न करतोय, आपल्याला माहिती आहे की आपण या दरम्यानच्या काळात अभ्यास करणार आहोत आणि मग अभ्यास केल्यानंतर जेव्हा 25 तारखेला शेवटचा पेपर आहे जानेवारीमध्ये, त्या दिवशी इकॉनॉमिक्सचा पेपर झाल्यानंतर जेव्हा आपण OMR सबमिट करणार आहोत त्यावेळी तो क्षण
डोळे झाकून जर विचारलं ना स्वतःला की राजा रे एफर्ट्स व्यवस्थित घेतले होते का, 100% दिले होते का, आतून उत्तर जर येस आलं ना, तुम्ही इन आहात, तुम्ही इन आहात. आलं लक्षात? राईट. त्यामुळे आतापासून विचार एक्झामचा करूयात, रिझल्टचा नाही. एक्झामवर फोकस करूयात, सिलेबसवर फोकस करूयात, PYQ वर फोकस करूयात, नोट्स मेकिंगवर फोकस करूयात, रिव्हिजनवर फोकस करूयात. कळालं? राईट. तर साधारणपणे आपलं बॅचचं ड्युरेशन 23 डिसेंबरपर्यंत आहे. पॉसिबल झालं 5-5 तासाचं शेड्यूल आहे. जनरली मी 4.5 तासाचं शेड्यूल घेतलेलं आहे HRD मध्ये, तेव्हा 14-15 दिवसामध्ये संपते. 5-5 तास असेल तर 12 दिवसात सुद्धा संपू शकते. परंतु असं होणार नाही की सर मी नवीन आहे म्हणून मला 12 दिवसात काही HRD समजणार नाही, असं होणार नाही, याची मी गॅरंटी देतो. कारण की आत्ताही जी बॅच संपणार आहे किंवा याच्या अगोदरही बॅच संपलेला आहे, त्याच्या अगोदर मी 21ची मेन्स व्हायच्या अगोदर कमी क्वेश्चन्स असायचे आणि म्हणून ती बॅच साधारणपणे 10 ते 12 दिवसात संपवायची. आता एक पेपर वाढलाय म्हणून थोडंसं इलॅबोरेशन वाढतं आणि म्हणून एखादा दिवस एक्स्ट्रा होतो. त्यामुळे नवीन आहे आणि फास्ट ट्रॅक बॅच जमेल का, असाही अजिबात प्रश्न पडायला नको, अजिबात नाही. आणि असं झालं की बाबा डाऊट आहे, क्लासरूममध्ये विचारायला आवडत नाही किंवा वाटत नाही किंवा माझी हिंमत नाही होते, इंडिव्हिज्युअल लेवलला लगेच लेक्चर नंतर टीचरला विचारा. मी कायम क्लासरूममध्ये सांगत आलोय की क्लासरूममध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला ती गोष्ट जर माहिती नसेल तर तुमची काही चूक नाही. परंतु क्लासरूममध्ये आलात, तुम्हाला शिकवलं त्यांनी, तुम्हाला नाही समजलं, ठीक आहे, तुम्ही क्लासरूममध्ये नाही विचारलं आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही सरांना नाही विचारलं तर मात्र 100% चूक तुमची आहे. PYQ 100% घेतली जाते, कंटेंट कव्हर होईल, याच्यापेक्षा वेगळी एक्झाम नाही. आणि मी वारंवार सांगत आलो, याच्या अगोदरच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, 20 आणि 21च्या एक्झामचा पेपरचा सेट ओरिजिनल दररोज पेपर बघायचेच. एक तरी पेपर, 100, 10 तरी क्वेश्चन, 20 तरी क्वेश्चन, 30 तरी क्वेश्चन, कंटेंट क्वेश्चन मधला पार्ट झाला पाहिजे. आणि टाईप क्वेश्चनचा जो टाईप असणार आहे किंवा कोणत्या टाईपमध्ये आलाय क्वेश्चन, टाईप म्हणजे काय किंवा कोणत्या क्वेश्चनला कसा अप्रोच असायला पाहिजे, ते मुद्दे आपल्या बॅचमध्ये कव्हर होतील. म्हणजे जेव्हा तुमचा सिलेबस कमी पडणार आहे किंवा सिलेबस म्हणण्यापेक्षा तुमच्याकडचा चौकटीतला कंटेंट कमी पडणार आहे का, तर 100% पडणार आहे. त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार आहे का, 100% जाणार आहे. मग त्या केसमध्ये तुमचा अप्रोच वाला भाग पुढे येणार आहे. मग हा अप्रोच म्हणजे नेमकं काय, तो तुम्हाला कमिंग डेजमध्ये लक्षात येईल किंवा माहीत नसताना तुम्ही कशा पद्धतीने जाता. राईट. आणि लास्टचा मुद्दा असेल माझा तुम्हाला सांगण्याचा, किंवा आता ही किती दिसते कशी आय डोंट नो किती लोकांपर्यंत पोहोचेल, परंतु सांगायचा प्रयत्न करतो की या केसमध्ये जेव्हा आपण या केसमध्ये जेव्हा आपण दरम्यानच्या काळात आमच्याशी अटॅच होत आहे तेव्हा हा फॉर्म किंवा अशा शीट्स तुमच्यापर्यंत असणार आहे. अभ्यास आढावा म्हणजे तुम्ही पैसे भरले, मी तो मुद्दा तोच सांगितला, तुम्ही पैसे भरले आणि झालं असं नाही. या दरम्यानच्या काळात तुम्ही काय करताय, विषय कोणता आहे, लास्ट वीकचं शेड्यूल काय होतं, किती वेळ अभ्यास होतोय, मटेरियल कोणतं वाचलंय किंवा काय स्टेटस आहे, नोट्सचा काय स्टेटस आहे आणि टेस्टला परफॉर्मन्स कसा आला होता, याच्यावर आपण डिस्कस करतोय. आणि मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दरम्यानच्या काळात कशी करायची आहे. राईट. इम्प्रूव्हमेंट आपण कशा पद्धतीने करणार आहोत किंवा दरम्यानच्या काळात तुम्हाला एफर्ट्स कुठे बदलावे लागतील किंवा कशा पद्धतीने स्टँड घ्यायचा आहे दरम्यानच्या काळात, तर हा मुद्दा कव्हर इथे होतोय. राईट. आणि म्हणजे काउन्सिलिंगला जेव्हा मी म्हणतोय ना की आपण भेटणार आहे, तर तेव्हा काय बरं आहे का, चाललंय का व्यवस्थित, असं असणार नाही. आणि तुम्ही जेव्हा प्रशासनात असणार आहे ना, प्रशासनात तुम्ही कधीच विदाऊट एनी मटेरियल मीटिंगला जात नाही. कायम तिथे तुमचे डॉक्युमेंट्स असतात, काय काम केलेलं आहे, डायरीमध्ये काय नोंद आहे. या कलेक्टरच्या बैठकीला तुम्हाला या गोष्टी घेऊनच जाव्या लागतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण भेटणार आहोत तेव्हा तेव्हा तुमच्या समोर मागच्या वीकमध्ये काय होतं, या वीकमध्ये काय आहे, या बाबी असणार. पुढचं टार्गेट कसं असणार आहे, मग शेड्यूल काय बदलायचं, काय अभ्यास होत नाही. काही लोक असतात रात्री अभ्यास करायची सवयचं बंद नाही. राईट ना. अगेन्स्ट नेचर काहीच करायचं नाही, निसर्गाच्या विरुद्ध काही करायचं नाही. रात्र व्हायसाठी होते, झोपण्यासाठीच होते. कळत आहे. राईट. एखाद्याची सवय असेल तर बदलायची लगेचच. कारण की असे काही लोक भेटलेले आपल्याला दरम्यानच्या काळात की त्यांनी या दरम्यान खूप चांगला अभ्यास केलाय, फक्त अभ्यास करायची सवय होती रात्रीची, आणि मग जेव्हा मेन्स झाली त्यावेळी मात्र त्यांना त्यावेळी झोप नाही आली किंवा एक्झामच्या अगोदरच आजारी पडलो, सर फक्त मेन्सला जाऊन आलो, हीच मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, कारण की इतका आजारी होतो. या गोष्टी घडलेल्या आहेत.
राईट. म्हणजे तुम्ही 7:30 वाजता जेव्हा येताय त्याच्या अगोदर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अर्धा तास 15-20 मिनिटं ॲटलिस्ट फिरून येताय, मेडिटेशन करताय, राईट. आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लासरूममध्ये येताय. या बाबी सुद्धा आम्ही वारंवार तुम्हाला सांगणार आहोत, कारण की 4-5 महिने फक्त बसून राहणं आणि पाठीचा आजार बळावणं या गोष्टी होतात. त्यामुळे आपल्याला हे आपलं युद्ध आहे आणि याला युद्धासारखं ट्रीट करायचं. जे असतं ना की स्पोर्ट्समध्ये स्पिरिट असतं बघा, चांगले खेळले पण जिंकू नाही शकले, राईट ना. तिथं असं काही नाही. स्पोर्ट्समध्ये असं काहीच नसतं स्पिरिट बिरिट. जिंकला हारला, कुठे स्पिरिटची नोंद नसते, लक्षात ठेवा. इथं आपण आहोत त्या सक्तीने स्वतःबरोबर वागायचं. नाही छान केला पण थोड्या मार्कांनी राहिलं, हे आपल्याला अजिबात ऐकून घ्यायचं नाही स्वतःबद्दल. जेव्हा तुमची रिझल्ट आल त्यावेळी तुम्ही साम दाम दंडभेद, दाम सोडून द्या सध्यापुरता, तुम्हाला देऊन द्या, ठीक आहे. परंतु दंडभेद म्हणजे काय असेल ते सगळ्या गोष्टी आपल्याला वर्कआउट करायच्या आहे, सगळ्या गोष्टी. आणि मग विचारायचं की का नाही होत, कसं नाही होत, मी बघतो. येतं लक्षात, राईट. अँड एंड ऑफ द बॅच तुमच्याकडे पुन्हा एकदा या पद्धतीने एक फॉर्म असेल की बाबा तुमचा परफॉर्मन्स कुठपर्यंत पोहोचला प्रत्येक विषयाचा, टेस्टचा परफॉर्मन्स कसा आहे, रिव्हिजन किती झालेले आहेत आणि फायनल स्टेटस काय, म्हणजे इम्प्रूव्हमेंट इथून पुढे काय करायची. कारण की लास्टचा महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार. तो महिना आपल्याला त्या पद्धतीने व्यवस्थित प्लॅन करायचा असणार, राईट. सो असं नाही आहे की बाबा बॅच जॉईन केली की संपलं. तर या दरम्यानच्या काळात आपण भेटणार आहोत, राईट. सगळ्यात महत्त्वाचं ऑन ट्रॅक राहणं पुढचे 4 महिने आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजारी पडू नका, अभ्यासावर लक्ष असणार आहे, राईट. आणि जर डाऊट असेल ना की माझं काय होईल प्रिलिममध्ये, राईट, त्यांच्यासाठी तर सगळ्यात छान मौका आहे. काहीच विचार करू नका, अभ्यासाकडे फोकस करा. ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट करा. मी याच्या अगोदर पण म्हटलं तर जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट करा, मिळून जाते. आपल्याला पाहिजे असं वाटतं की DYSP डेप्युटी कलेक्टर इतकं मोठं काही नाही आहे. पोस्टचे दरवर्षी कोणतरी पास होतच आहे. फक्त आपल्याला ती मिळवण्यासाठी प्रयत्नामध्ये मी कमी नाही पडलो पाहिजे. ती खूप मोठी गोष्ट नाही आहे, परंतु त्या गोष्टीसाठी मी कमी पडलो नाही पाहिजे. लक्षात येत आहे, राईट. तर या अनुषंगाने आपण साधारणपणे या दरम्यानच्या काळात अशा पद्धतीने जाणार आहोत. तीच शेड्यूल आहे जेवढे आपल्या दरम्यानच्या काळात जे काही सेशन्स होणार आहे, राईट. लास्टची स्लाइड आहे, थँक्यू वाली. काही डाऊट्स असतील तर विचारू शकता, काही हरकत नाही. किंवा आणखीन काही हा मुद्दा राहिला सांगायचा किंवा हे कळालं नाही आहे कशा पद्धतीने किंवा अजून इलॅबोरेट करा तर निश्चितपणे कळवा. फक्त माझं म्हणणं कायम आहे की ही संधी खूप मोठी आहे. 2012 पासून या फील्डमध्ये आहे, 11 पासून. तर तेव्हापासून जेव्हा ग्रॅज्युएशन माझं झालं होतं 11ला, तर त्याच्या अगोदरपासून कधीही एवढ्या जागा आलेल्या नाही आहेत, राईट. तर आणि किती जागा वाढणार याची पण शाश्वती नाही आहे. म्हणजे नियर अबाउट नायब तहसीलदारच्या जागा जवळपास ॲड झालेल्या आहेत, नियर अबाउट 70च्या आसपास. एक्झॅक्ट नंबर नाही सांगू शकत मी, 70च्या आसपास. त्याच्यामध्ये अजून किती ॲड होणार आहे तेही नाही सांगू शकत, राईट. परंतु माझं काय म्हणणं आहे, कालपर्यंत 161 होता की नाही, त्यावेळी मी फॉर्म भरलाच होता ना. मग 501 झाल्यानंतर पण अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून काय मोटिवेशन पाहिजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, समजताय. तुमच्या 161 जागा होत्या म्हणून सरकार पडलंय तिकडे फक्त तुमच्यासाठी. म्हणजे काय, माझं काय म्हणणं आहे की मला जी गोष्ट पाहिजे ना ती गोष्ट होण्यासाठी सगळ्या गोष्टी घडून येतील. काय तिकडे राजकीय उलथापालथ होईल, 501 जागा होतील किंवा आणखीन काय वाढतील, व्हॉट एव्हर काय होईल, याला मी ही संधी इतकी मोठी करून ठेवणार माझ्यासाठी की अजिबात मी कसर पडू देणार नाही. म्हणून आपण टॅगलाईनच वापरली, आता नाही तर कधीच नाही. ही एवढी मोठी संधी आता नाही तर कधीच नाही. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज मी थांबतो. हां, फीज माहिती आहे सर्वांना? नाही माहिती? हां, फीज सांगतो. आपल्याकडे 25,990 फी आहे आणि ऑनलाईनची 22,990 फी आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला सर्व GS कव्हर होतोय आणि ओल्ड स्टुडंट असेल जे काही ज्यांनी आपल्याकडे बॅच केलेले आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही फी असेल. ॲक्च्युअलमध्ये तसं बघायला गेलं तर मी फक्त माझ्या 2 विषयांच्या HRD आणि पॉलिटी 300 मार्काचा विषय नियर अबाउट मी 12,000 पे मी एक्सपेक्ट करतो आणि लोक येतात. म्हणजे एक्सपेक्ट करतो म्हणजे मी एक्सपेक्ट करतो मी बसलो निवांत असं काही नाही, लोक येतात. ठीक आहे ना. तर माझं म्हणणं आहे की मी 300 मार्कासाठी जर 12,000 पे करतोय तर 800 मार्कासाठी मी तेवढीच अमाऊंट जवळपास 10,000 एक्स्ट्रा ठेवलेली आहे किंवा तेवढीच 12-13,000 एक्स्ट्रा ठेवलेली, राईट. त्याच्यामुळे
असं म्हणायचं म्हणू तरी नका की बाबा फी खूप जास्त आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला एखाद्याला वाटू शकते जास्त आहे, परंतु आम्हाला माहिती आहे की आम्ही ज्या अँगलने एफर्ट्स घेणार आहोत, आम्ही ज्या अँगलने प्लॅन करतोय, आमची जी अँगलने टीम काम करते, त्यामध्ये तुम्हाला नंतर याच्यावर डाऊट्स असणार नाही किंवा तुम्हाला याच्यावर काही क्वेरी असणार नाही की बाबा मी फी जास्त भरले. कधीच होणार नाही याची गॅरंटी, राईट. कारण की तुम्हाला काहीतरी वेगळं सांगून काहीतरी वेगळं करण्यासाठी इथं मी नोकरी सोडून आलेलो नाहीये. हा पेशा मला आवडतो मनापासून आणि मी शिकवलेल्या लोकांना कळतं. सगळ्यात पाहिजे म्हणजे महत्त्वाचे म्हणजे मार्क्स वाढतात आणि त्यामुळे मी इथे आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये अजून काही इनपुट्स पाहिजे असतील तर ते नक्की कळवा, किंवा अजून काही सर ही गोष्ट अजून अशी झाली तरी चालेल तरी कळवा. अजून तुम्हाला एखाद्या विषयाशी इलॅबोरेट करायचं आहे तेही चालेल, किंवा आणखीन याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तेही चालेल. ठीक आहे. अदरवाईज काही लोकांना डाऊट नसतील तर मग आपण सेशन कंप्लीट करतोय, किंवा अजून काही बाबी बोलायच्या असतील तर मला प्लीज कळवा. हा हा इंडिव्हिज्युअल लेक्चर्स म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड हा म्हणजे 20-25 दिवस असं त्यांचं टाइम आणि इथे 7 दिवसात आपण सब्जेक्ट कव्हर करतो. हा त्या दोघांमध्ये फरक आहे. मग इथे शिकवा आणि इकडे लगेच ऑनलाईनला ऑनलाईन नाही. हा ऑनलाईन मी व्हिडिओमध्ये बघितलं जे इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्स आहेत, जसे इकॉनॉमिक्स वगैरे 20-25 दिवस एका सब्जेक्टचा कोर्स. येस. आणि इकडे कसं की 7 दिवसात इकॉनॉमिक्स कव्हर. हा फरक काही नाहीये. जेव्हा आम्ही तिकडे ती इंडिव्हिज्युअल जी बॅच ठेवलेली आहे सरांनी, तर त्या केसमध्ये साधारणपणे शेड्यूल जे आहे ते 2 किंवा 2.5 तासांचं आहे, आणि आपलं इकडे शेड्यूल कसं चालणार आहे 5 तासांचं डेली. आलं लक्षात. कारण की आपल्याला सर्वच सब्जेक्ट कव्हर करायचे, राईट. आणि त्यामुळे ड्युरेशन जास्त असल्यामुळं कंटेंट तोच असेल, व्यक्ती पण तोच आहे, त्यामुळे कंटेंट पण तोच असेल. सो डोंट वरी अबाउट दॅट. इकॉनॉमिक्स असेल किंवा ॲग्री इकॉनॉमिक्स असेल, जॉग्राफी असेल, ॲग्रिकल्चर पार्ट असेल, सर इथेच आहे. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर सरांशी पण बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. हा एकच मिनिट माईक द्या लखन सर त्यांना. एखाद्या दिवशी तुम्ही आले नाही म्हणून आम्हाला ऑनलाईन लेक्चर द्या, हे पॉसिबल नाही. याला रिझन असं आहे की जर तुम्हाला माहिती आहे की बाबा तुम्ही एफर्ट्स घेत आहेत, तर आम्हाला पाहिजे की तुम्ही डिसिप्लिन आहात. अगदीच काही इश्यू असेल तर त्या केसमध्ये आम्ही त्याच्यावर तुम्हाला इंडिपेंडेंटली इंडिव्हिज्युअल लेवलला थोडंफार काही गाईड करू शकतो, परंतु ऑनलाईन ऍक्सेस मिळू नाही शकत, कारण टेक्निकल ग्राउंड्सवर आम्हाला तिथे खूप साऱ्या लिमिटेशन्स आहेत. म्हणजे शाळेत असं होते. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एखादं मिस झालं तर, शक्यतो माझं काय म्हणणं आहे की सुरुवातच नाही झाली तर मिस कशाला करताय तुम्ही लगेच. मला काय म्हणायचं आलं का लक्षात. नका मिस करू ना, डोक्यातच घेऊ नका ती गोष्ट, राईट. झालं असेल ना तर दरम्यानच्या काळात जे काही होईल गोष्टी तर त्या वर्कआउट करायचा प्रयत्न करू, राईट. किंवा आणखीन काही जर म्हणजे असं काही असेल किंवा त्या दिवशी एक्झामच आहे आणि ग्रुपच येत नाही काहीतरी लोकांचा, तर त्या केसमध्ये आपण आणखी काहीतरी त्याला सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. परंतु त्याला असं नका म्हणू की ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन द्या, किंवा ऑफलाईन आहे तर ऑनलाईन द्या. हा मुद्दाच शक्यतो नसेल. मटेरियल जे आहे तर ते प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला मिळतील. म्हणजे जसं की माझं पुस्तक आहे, राईट. तर माझं काय म्हणणं आहे की जे कंटेंट तुम्हाला क्लासरूममध्ये जाईल ना, दॅट शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजे त्याच्यातून क्वेश्चन चुकणार नाही याची गॅरंटी, पहिला मुद्दा. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय ऍड करायचं, इफ टाइम परमिट्स काय ऍड करू शकता, परंतु तुम्हाला याची खात्री 100% मिळेल की एवढं 100% केल्यानंतर तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत आहात. मग त्याच्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट घेऊ शकता, वॉट एव्हर तुम्हाला काय वाटत असेल तर. ठीक आहे ना. ओके. हा सिलेक्टिव्ह सब्जेक्टसाठी अजून विचार झालेला नाहीये. जर त्याच्यामध्ये क्लासरूम मध्ये जागा आहे आणि ऍडमिशन म्हणजे जागा आहे आणि बसू शकतो, तर आम्ही सिलेक्टिव्हचा ऑप्शन ठेवणार आहे ओपन, परंतु अजून आता सध्या सांगत नाही. ठीक आहे ना. म्हणजे आता सध्या आम्ही फक्त बॅचकडे फोकस करतोय, इंडिव्हिज्युअल लेवलकडे नाही. आणि जर कमिंग डेजमध्ये जसं शक्य असेल तर आम्ही ते 100% उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे ना. कारण की जर तुम्ही 100 बसलेले आहात आणि आणखी 100 लोक बसत असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, राईट. त्यामुळे इंडिव्हिज्युअल असणारच आहे. परंतु जर असं झालं की बाबा इथेच आम्ही आम्हाला छान रिस्पॉन्स भेटतोय आणि क्लासरूम भरलेले आहे आणि त्या केसमध्ये दाटीमाटी करून बसवा पोरं, तर ते जनरली आम्हाला अपेक्षित नाही. ठीक आहे. हा
मला एकदा सांगा परत प्रश्न. हा, यांचं म्हणणं आहे की कंबाईन 2020 ची मेन्स आहे आणि राज्यसेवेची मेन्स आहे, तर याचं मॅनेज कसं करायचं. तर मला असं वाटतं की कंबाईन 2000 ची मेन्स खूप वर्षापासून इतिहासकालीन जमा झालेली होती, ती आता होणार आहे. त्यामुळे तिथे तुम्ही खूप एफर्ट्स घेतलेले ऑलरेडी असणार आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे तिथे किती घ्यायचे एफर्ट्स आणखी तर त्याच्यावर तुम्ही बघा किंवा मला किती एफर्ट्स रिवाइज करण्यासाठी लागणार आहे. परंतु मला असं वाटतं की राज्यसेवावर एफर्ट्स टाकताना जर तुम्ही 1% कमी पडत आहात, 2% कमी पडत आहात, तर ती उणीव भरून काढणारा कोणतरी दररोज 100% प्रयत्न करतो. म्हणजे तुमची प्रायोरिटी तुम्हाला डिसाईड करावं लागणार की व्हॉट इज माय फोकस, राईट. आणि ही जर आता सप्टेंबरमध्येच आहे ना मेन्स, ती झाल्यानंतर तर काही अडचण नाहीये. कधी ऑक्टोबर, कधी मेन्स आहे? हा. परंतु ऑक्टोबरपर्यंत तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास थांबवणं फार अवघड आहे, इम्पॉसिबल आहे. ठीक आहे ना. कारण की त्याच्यानंतर मग तुम्हालाच अंदाज नाही. इव्हन आता बघा 8 तारखेची कंबाईनची प्रिलिम झाली ना, खूप सारे लोक येतील HRDचा क्लास लावायचा किंवा आणखी कोणता क्लास लावायचा. परंतु प्रायोरिटी काय की तुम्ही आतापासून जर सुरुवात केली तर मग तुमचं अंतिम ध्येय 100% जवळ आहे. अदरवाईज मग कुठेतरी परत तोच मला जो मुद्दा आहे तो परत भेडसावतोय की बाबा मी अजून थोडेसे एफर्ट्स घेतल्याचं कदाचित लिस्टमध्ये असतं, ते मला नको, राईट. म्हणजे जेव्हा जेव्हा मी विचारणार आहे माझं जे काही चालू आहे 100% चालू आहे का, त्याला उत्तर येस आलं पाहिजे. क्लिअर. ठीक आहे. कारण की मी माझ्या प्रती खूप जास्त प्रामाणिक आहे की मी एफर्ट्स घेतोय, मार्क्स येत आहे, यस चालणार आहे. मी एफर्ट्स घेतोय, कळतंय मला कालच्यापेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे, चालणार आहे. हा काय माझा स्वार्थ. तुम्ही स्वार्थी व्हा आणि तुम्ही प्रायोरिटी ठरवा, राईट. मी असं सांगणार नाही की काय करायचं, कारण की इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल आहे. कारण की मला माहिती नाही की तुमच्या 20च्या मेन्स तुम्ही PSI ला फोकस करताय, तिकडे 600 जागा आहे, इकडे राज्यसेवेला फोकस करताय, इकडे 500 जागा आहे, राईट ना. मग या केसमध्ये द्वंद्व आहे. तुम्ही डिसाईड करा की व्हॉट एव्हर तुमचा काय अभ्यास झाला, कितपर्यंत झाला, कुठपर्यंत झालाय, आणि त्याला आता मेन्स प्लस ती मेन्स करण्यात मला कसे एफर्ट्स पडावे लागणार आहे. ठीक आहे. येस. ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश पहिल्यांदाच करत आहे. ओके, पहिल्यांदाच करत आहात तर तुम्हाला आमचे जे काही रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज असतील थोडंसं ॲडिशनल काम सांगते किंवा अजून काय काय करायचं आहे, राईट. तुम्ही त्या अँगलने त्यांच्याशी बोलून त्या गोष्टी वर्कआउट करा. कारण की आपण जेव्हा 7 दिवसाची रिव्हिजन बॅच घेतोय तर हा प्रयोग ऑलरेडी आम्ही केलेला आहे. मागच्या मेन्सच्या वेळी जनरली ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला असतो आणि इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी क्लास लावायचा असतो किंवा क्लास लावायची इच्छा होत नसते, कारण की मराठी इंग्लिशचे काळ दीर्घकाळ चालणारे असतात. मग अशा केसमध्ये मला जर 7-8 दिवसामध्ये कोणी सांगताय किंवा इथपर्यंत तुला आलेला आहे, इथून पुढे उडी कशी मारायची ते आम्ही सांगतोय, तर त्या केसमध्ये तुम्हाला 100% वाव मिळेल. परंतु त्याचा जो बेस आहे तो बेस मात्र तुम्हाला बनवावा लागेल. त्यासाठी सर तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला सांगतील किंवा एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला घ्यावे लागतील. ठीक आहे. हा, टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. लास्टचा मुद्दा मी सांगितला तुम्हाला की टेस्ट सिरीजची फी जी आहे ते तुम्हाला 50% असेल फक्त. कारण की आपण याच्यामध्ये जो काही मुद्दा कव्हर केलेला आहे किंवा टेस्ट सिरीजचा जो काही मुद्दा आहे, तर टेस्ट सिरीजचे तुम्ही पेपर जरी बघितले मागच्या वर्षीचे तर आपली 80 पानाचे पेपर असतात. आणि आता जर ड्युअल लँग्वेजमध्ये जर उपलब्ध करून देतोय आपण मराठी आणि इंग्रजीमध्ये, तर हे नंबर ऑफ पेजेस खूप वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे तर ती पूर्ण जी काही कॉस्ट असणार आहे तर ती आम्ही पूर्णपणे बिअर करत नाही. ती 50% तुम्हाला बिअर करायला जातोय, 50% आम्ही बिअर करतो. ठीक आहे ना. येस. नोट्स दोन्ही लँग्वेजमध्ये द्यायचा प्रयत्न करू. आता माझं HRDचं पुस्तक आहे, पॉलिटीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे कळणार नाही असे शब्द नाहीये. म्हणजे HRD मध्ये पण बरेच लोक असतात किंवा UPSCचा अभ्यास करतोय, आता शिफ्ट झालोय, तर आता कोर्स करू का, कसं करू, काय करू. तर त्याच्यामध्ये हा कॉमन मी ग्राउंड सांगतो की जेव्हा मी क्लासरूम मध्ये गोष्टी समजावून सांगतोय तुम्हाला, तर त्या गोष्टी समजल्यानंतर तुमच्या शॉर्ट नोट तुम्ही जे बनवणार आहे, मेक इट इन युअर ओन लँग्वेज. आलं लक्षात, जे कम्फर्टेबल तुम्हाला वाटतं. मग लोक त्या अँगलने शॉर्ट गोष्टी लिहितात. ज्या टर्मॉलॉजी समजा ॲग्रिकल्चरमध्ये सर इंग्लिशमध्ये गोष्टी सांगते किंवा जी सोपी गोष्ट इंग्लिशमध्ये जाते तर तुम्ही इंग्लिशने फॉलो करा, राईट. इकॉनॉमिक्स आहेत किंवा जे काही सब्जेक्ट आहे, सायन्स अँड टेकचा मुद्दा असेल तर तो कम्पॅरेटिव्हली मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये जास्त सोपा वाटतो. तर ते रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी. असं होणार नाही की मराठीमध्ये शिकवलाय आणि तो शब्द इंग्लिशमध्ये काही कळत नाही मला किंवा मला समजलाच नाहीये, असं शक्यतो होणार नाही, राईट. त्याच्यामुळे ती रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीला आम्ही त्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि आमचं त्या अँगलने काम चालू आहे. ठीक आहे. अजून काही? येस.
ऑनलाईन प्रोसेसिंग ऑनलाईन, हा, ऑनलाईन जे लोक ऍडमिशन घेणार त्यांच्यासाठी काय आहे, तर ऑनलाईन ऍडमिशन घेणाऱ्या लोकांची आमच्याकडे नोंद असणार आहे. आम्ही त्यांना जसं आपल्याकडे हे फीडबॅक फॉर्मचा मुद्दा आहे तसा त्यांना आम्ही उपलब्ध करून देतोय आणि आम्ही काउन्सिलिंगचा मुद्दा त्यांनाही उपलब्ध असेल की बाबा कशा पद्धतीने तुम्ही टेस्ट, आता टेस्ट आम्ही PDF स्वरूपात देतोय आणि मग ते किती डिसिप्लिननी सॉल्व्ह करताय त्याच्यावर आहे, राईट. आणि मग त्याचं इव्हॅल्युएशन, कारण की स्वतः इव्हॅल्युएशन करणार आहात तर ते थोडंसं निश्चितपणे थोडंसं तुम्हाला डिसिप्लिननेच करावं लागणार. आणि ऑनलाईन बघणाऱ्यांसाठी कॉमन गोष्ट की स्वतःमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात काय करायचंय, शिस्त आणायची आहे. कोणताही व्हिडिओ तुम्हाला 1.5x ने बघायचा नाहीये. कोणत्याही व्हिडिओसाठी तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिलेत, नोट्स काढणं वगैरे, त्या 100% फॉलो करायच्याच आहे. जर असं असेल तरच मजा आहे, अदरवाईज फक्त कम्प्लिशनचं सॅटिस्फॅक्शन आहे की यस मी कोर्स कम्प्लीट केला, परंतु आउटपुट येण्यासाठी अजून थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील. ठीक आहे.